नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, कोथिंबीर, मूग आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील सोयाबीन बाजारात आवकेत चढ उतार दिसून आले होते. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 509 क्विंटलवरून आज 709 क्विंटल झाली होती. आज बाजारात कमीत कमी दर हा 6,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर जास्तीत जास्त दर 6,950 रुपयांवरून 6,940 रुपये झाला होता. तसेच सरासरी दर 6,550 रुपयांवरून 6,790 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर मूर्तिजापूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक 60 क्विंटलवरून 300 क्विंटल झाली होती. आज कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल होता. तर जास्तीत जास्त दर 6,725 रुपये होता. तसेच सरासरी दर हा 6,375 रुपयांवरून 6,365 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच चांदूर रेल्वे बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक 20 क्विंटलवरून 130 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सरासरी दर अनुक्रमे 7,025 रुपयांवरून 6,300 रुपये, 7,025 रुपयांवरून 6,950 रुपये आणि 7,025 रुपयांवरून 6,800 रुपये प्रति क्विंटल झाले होते. एकूणच प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली होती. मात्र बाजारभावात मोठे बदल न होता दरात किंचित चढ उतार दिसून आले होते. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या आवकेतही कमी जास्तपणा दिसून आला. पिंपळगाव वसवंत बाजारात कांद्याची आवक कालच्या तुलनेत 22,500 क्विंटलवरून आज 26,264 क्विंटल झाली होती. बाजारात कमीत कमी दर 500 रुपयांवरून 600 रुपये प्रति क्विंटल झाले होते. तर जास्तीत जास्त दर 3,204 रुपयांवरून 3,254 रुपये झाले होते. तसेच सरासरी दर 2,300 रुपयांवरून 2,350 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर लासलगाव विंचूर बाजारात कांद्याची आवक 6,500 क्विंटलवरून 13,152 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर 700 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर राहिले होते. तर जास्तीत जास्त दर 2,671 रुपयांवरून 3,052 रुपये झाले होते. मात्र सरासरी दर 2,200 प्रति क्विंटलवरच कायम राहिले होते. तसेच येवला आंदरसूल बाजारात कांद्याची आवक 5,000 क्विंटलवरून 3,778 क्विंटलपर्यंत म्हणजेच 1,222 क्विंटलने घटली होती. मात्र कमीत कमी दर 500 रुपयांवरनं 600 रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर जास्तीत जास्त दर 2,351 रुपये होता. तसेच सरासरी दर 2,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. एकूणच बहुतांश बाजार समित्यांमध्ये हे दर स्थिर राहिले होते. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेत चढ उतार दिसून आले होते. पाटण बाजारात कोथिंबिरीची आवक 13,500 नगांवर स्थिर राहिली होती. बाजारात कमीत कमी दर 12 रुपये, जास्तीत जास्त दर 14 रुपये आणि सरासरी दर 13 रुपये प्रति नगावर स्थिर राहिले होते. तर रत्नागिरी बाजारात कोथिंबिरीची आवक 7,200 नगांवरून 6,900 नगांपर्यंत म्हणजेच 300 नगांनी घटली होती. तर बाजारात कमीत कमी दर 17 रुपयांवरून 12 रुपये प्रति नग झाला होता. तर जास्तीत जास्त दर 19 रुपयांवरून 20 रुपये झाला होता. तसेच सरासरी दरही 18 रुपयांवरनं प्रति नग 15 रुपये झाला होता. तसेच श्रीरामपूर बाजारात कोथिंबिरीची आवक 6,300 नगांवरून 4,700 नगांपर्यंत म्हणजेच 1,600 नगांनी घटली होती. कमीत कमी दर 10 रुपये प्रति नगावर स्थिर राहिला होता. जास्तीत जास्त दर हा 14 रुपयांवरून 15 रुपये झाला होता. मात्र सरासरी दर 12 रुपये प्रति नगावर कायम राहिला होता. एकूणच सरासरी बाजारभावात मोठे बदल झालेलेच नव्हते. राज्यातील हिरव्या मुगाच्या आवकेत वाढ दिसून आली होती. पुणे बाजारात हिरव्या मुगाची आवक 44 क्विंटलवरून 48 क्विंटल झाली होती. बाजारात कमीत कमी दर 9,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर जास्तीत जास्त दर 9,800 रुपये झाला होता. तसेच सरासरी दरही 9,400 रुपये प्रति क्विंटल होता. तर अकोला बाजारात हिरव्या मुगाची आवक 12 क्विंटलवरून 800 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर हा 5,645 प्रति क्विंटल झाला होता. तर जास्तीत जास्त दर 6,950 रुपये झाला होता. मात्र सरासरी दर 6,725 रुपयांवरून 6,805 रुपये प्रति क्विंटल झाला होता. एकूणच बाजार समित्यांमध्ये हिरव्या मुगाच्या बाजारभावात मोठे बदल न होता किरकोळ दरात चढ उतार दिसून आले होते. राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये डाळिंबाची आवक काही ठिकाणी वाढली तर काही ठिकाणी घटलेली होती. सोलापूर बाजारात लोकल डाळिंबाची आवक 833 क्विंटलवरून 1,178 क्विंटल झाली होती. बाजारात कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्त दर 20,000 आणि सरासरी दर 6,000 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर राहिले होते. तर नाशिक बाजारात मृदुला डाळिंबाची आवक 262 क्विंटलवरून 348 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर 600 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता.
तर जास्तीत जास्त दर 21,000 रुपयांवरनं 20,000 रुपये झाला होता. मात्र सरासरी दर 9,000 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर होता. तसेच नागपूर बाजारात लोकल डाळिंबाची आवक 681 क्विंटलवरून 59 क्विंटलपर्यंत म्हणजेच 622 क्विंटलपर्यंत घटली होती. बाजारात कमीत कमी दर 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये आणि सरासरी दर 5,000 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर होता. एकूणच या बाजारांमध्ये डाळिंबाचे बाजारभावही स्थिर असल्याचं दिसून आलंय. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.